प्रभाग क्रमांक 14 चे समाजसेवक, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांचे मानसपुत्र, भावी नगरसेवक अशी जनसामान्यात ओळख असलेले राकेश शिंदे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राजकीय लोकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित होते। समाजसेवक राकेश शिंदे हे प्रभाग क्रमांक 14 साठी नेहमी सक्रिय असतात। त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ज्या ज्या व्यक्ती समस्या घेऊन येतात त्या सर्व व्यक्तींच्या समस्या सोडवल्या जातात। तसे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत सुद्धा राकेश शिंदे यांच्या माध्यमातून दिली जाते, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये। त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीमुळे लहानग्यापासून ते मोठ्या व्यक्तींना ते आपले हक्काचे भाऊ वाटतात। त्यामुळे ह्या भाऊ या नावाने सुपरिचित असलेल्या राकेश शिंदे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी उसळली होती। यावेळी राकेश शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक, संजय कांबळे, उमेश वाघमारे, प्रशांत भोईर, सन्नी अनिकेत कोलेकर, तुषार कुरळे, नरेंद्र दुधानी, भीमा पुजारी, सागर कांबळे तसेच विविध पक्षाचे मंडळाचे आणि संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे साहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आहे। शिरोगण झालेला आहे त्यांच्या मनस्वी हार्दिक स्वागत। शिंदे साहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आहे। सफेदा शालीताई यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आणि अशा या मानपत्र दिवशी सफल होऊन सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या। हृदयपूर्वक असे स्वागत आणि हृदयपूर्वक असे आभार। सर्वांना विनंती आहे रस्त्याच्या बाजूला सर्वांना विनंती आहे त्यांच्या हाताला पुढे चालत राहा, पण आपल्यामुळे ट्रॅफिक होते आहे। विभाग प्रमुख सन्माननीय छत्रपती जमाली साहेब यांच्या हास्य कार्यक्रमाने सन्मान या ठिकाणी होतो आहे। आपण पुढे चालत राहा, पुढे चालत राहा, कारण आपल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक होते। जी माणसं स्वकर्तृत्वाने मोठी होतात ती माणसं सर्वसामान्य माणसाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करत असतात। असं सर्वसामान्य माणसाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व समाजसेवक सन्माननीय राकेश शिंदे साहेब यांच्या अभिषेक कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना सदिच्छा शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले
सर्व प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या बाहेर निघायचं आहे तेव्हा आपल्यामुळे ट्रॅफिक होते आहे आणि लगेच पेड घेऊन इकडे बाजूला उभं राहायचं आहे. काही त्या जागेवरती उभे राहिला तर पुढे येणाऱ्यांमुळे गर्दी होते आणि मग त्याच्यामुळे ट्रॅफिक होत असते. पुढे आपल्याला उभं राहायला भरपूर जागा आहे. स्टेजवर देखील ज्यांचा सत्कार सर्वांना विनंती आहे रहदारी होणार नाही. आशीर्वाद रूपी शुभेच्छा देतात आणि भविष्याबद्दल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की, साईनाथ महाराज की. काही माणसांवरती मोठेपणा लादला जातो. यांच्या आदिष्ट चिंतन सोहळ्याला बहुसंख्य नव्हतं. अल्पहारच्या काउंटरजवळील सर्वांना विनंती असेल मिळालेली असेल तर ते प्लेट घेऊन आपण पुढे चालत राहायचं. पुढे उभं राहायला जागा आहे. तेव्हा आपल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक होते आहे. आपल्यामुळे कोणाला सिंगल लाईन मध्ये उभं राहायचं सगळ्यांनी. केवळ तुमच्यामुळे ट्रॅफिक त्या ठिकाणी होते. आपण 2-2, 3-3 जण रांगेमध्ये उभे आहात. बघा पाठीमागे कशी लाईन आहे एका रांगेमध्ये. तसं आपण एका रांगेमध्ये उभे राहा. एका रांगेमध्ये सावरकर नगर एकता मित्र मंडळ यांचं त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे सिंगल लाईन मध्ये उभे राहा.